मी इथे बाऊल घेतलेला आहे, त्यात मी 4 बटाटे उकरून घेतलेली आहे आणि ती उकरलेली बटाटे आता आपण बारीक करून घेऊ. जास्त पण बारीक नाही केली तरी चालेल. आणि आता आपण 1 वाटी वाटाणे घेऊ. वाटाणे उकरलेले वाटाणे आहे ते मी 1 वाटी घेतलेले आहेत. मिक्स करू आपण हे पण. आता एक पॅन घेऊ आपण आणि पॅनमध्ये तेल घालू. तेल गरम झाला की त्याच्यात जिरं घालू. जिरं चांगलं परतून घेऊ. त्याच्यात नंतर धने मी बारीक करून घेतलेले आहेत. म्हणजे धणे चांगले परतून झाले की आपण याच्यात मिरची, अद्रक बारीक करून घेतलेला अद्रक आहे मी. आता हे चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्याला चांगला वास येतो. आणि याच्यात आता आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घातला का सुद्धा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यात मी बटाट्याचे सारंग बनवलेले आहे ते सुद्धा घालूया. हे बघा, बटाट्याचे सारंग, बटाटे आणि वाटाणे उकडून घेतलेले, बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे हे जे आपण जिरे, धने पूड वगैरे टाकलेली आहे ना, ती सगळ्या बटाट्यांना लागली पाहिजे आणि त्याचा चांगला वास आला पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, बटाटे जाड राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर याच्यामध्ये हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, हिंग, सोडा, मीठ, लाल तिखट, जिरा पावडर हे सगळं घालून घेऊ. व्यवस्थित परतून घेऊ. मसाले म्हणजे सगळ्या बटाट्यांना लागले आणि चांगले शिजवून परतून घेऊ. एकदम स्लो गॅस ठेवू. स्लो गॅसवर शिजवून घेऊ. हे बघा, आपलं सारण रेडी आहे. त्यासाठी आपण आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालू. त्यानंतर आता आपण पीठ मळायला घेतलेलं आहे. पीठ मळून घेऊया. 1.5 कप मैदा घेतलेला आहे. आता याच्यात मी ओवा घालते. ओवा चांगला क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा चांगला वास येतो आणि पिठाला सुद्धा चांगला वास येतो. आणि चवीपुरतं मीठ घाला म्हणजे जसं मीठ लागेल तसंच घाला, जास्त पण घालू नका, चवीपुरतंच घाला. त्यानंतर हा मी घी घेतलेला आहे, देसी घी आहे, हा गरम केलेला आहे. मी आता याच्यात घालत आहे. कोणाला तेल पाहिजे तेलसुद्धा घालू शकता. मी घी घालते. तर चांगला घी सगळ्या पिठाला लागला पाहिजे. त्यानंतर आपण पाणी घेऊया. पीठ मळून घेऊया. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आपण. हा चांगला मळून घेऊया आपण व्यवस्थित सगळ्या पिठाला. लागेल तसंच पाणी घाला, जास्त पण ना कमी पण ना, व्यवस्थित मळून घ्या. पातळ पण नको असा, जाडसर असा. हे बघा, पिठाचा गोळा रेडी झालेला आहे. आता आपण एक पातेली घेऊ. एका पातेलीत ह्याला 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊ. व्यवस्थित असा मळून झालेला बघा, गोळा रेडी झालेला आहे. आपण आता या पातेलीत ठेवून देऊ. म्हणजे चांगला पीठ फुगला जाईल. आता लाटायला घेऊ. हे बघा, अशा प्रकारे लाटून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे लाटून व्यवस्थित झालं. गोलचा असा लांब असा लाटून घ्यायचा. पापडासारखा बनवून घ्यायचा. पातळ एकदम जाड पण नाही, म्हणजे समोसा खायला एकदम क्रिस्पी लागला पाहिजे. जाड बनवला की हा पीठच लागला जातो. म्हणून त्यासाठी एकदम पातळ पण नाही एकदम जाड ना, मध्यम असा लाटून घ्यायचा.
आता आपण याला पाणी लावू बोटाने साईडला, म्हणजे समोसा बनवला जातो त्यावेळेस व्यवस्थित चिपकला जातो, त्यासाठी आपण पाणी लावू. आता याच्यात सारण म्हणून आता हे चिपकून घेतो आहोत. याच्यात सारण भरून घेऊ, एकदम कोण आकारासारखा बनवून घ्यायचा, म्हणजे सारण त्याच्यात व्यवस्थित राहील. हे बघा, हे सारण भरतो आपण. सारण पण जास्त पण नाही भरायचं आहे आणि एकदम कमी पण नाही भरायचं, व्यवस्थित भरायचं. म्हणजे त्याने काय होईल, आपला समोसा तेलात सोडला की फुटला नाही जाणार, म्हणजे तेलात विस्कटला नाही जाणार, व्यवस्थित राहील. हे बघा, असंच चिपकून घ्यायचं. पाणी लावल्याने पटकन चिपकला जातो, म्हणजे तेलात सुटत पण नाही. मैद्याला कसं, मैदा हा पाण्याने चिपकला जातो. परत भरायचा, तसंच करून सारण भरून घ्यायचं, परत चिपकून घ्यायचं. सारण व्यवस्थित दाबायचं, म्हणजे बाहेर ना आला पाहिजे. आता तेलात आपण सोडूया. हे बघा, तेल गरम व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे आणि स्लो गॅसवर शिजवून घ्यायचे समोसे. स्लो गॅसवर यासाठी शिजवून घ्यायचे की आता आपले समोसे तळायला घेऊ. हे बघा, असं तेलात सोडायचे समोसे सावकाशपणे. तेल चांगला गरम झाला पाहिजे आणि स्लो गॅसवर शिजवून घ्यायचे. जास्त लाल पण न होऊन द्यायचे, व्यवस्थित स्लो गॅसवर शिजवले ना, म्हणजे समोसाचा पीठ असा मैदा आपला चांगला शिजला जातो आणि समोसा पण चांगला शिजला जातो. त्यामुळे आपण स्लो गॅसवरच शिजवायचे. हे बघ, कसं लाल लाल झाले आहेत, ब्राऊन कलर झालेला आहे आणि क्रिस्पी दिसतात, एकदम क्रिस्पी होतील.